जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात डिझेल आणि पेट्रोल टंचाईमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवत असून काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे तर डिझेल नाही, तर काही ठिकाणी डिझेल उपलब्ध असून पेट्रोल मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे ज्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्याचप्रमाणे डिझेल उपलब्ध असलेल्या पंपांवरही वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इंधन टंचाईच्या भीतीने अनेक वाहनधारक गरजेपेक्षा जास्त इंधन भरून घेत असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान पावसाळा जवळ आल्याने शेतकरी शेतीच्या कामांसाठी तयारी करत आहेत. ट्रॅक्टर आणि इतर शेती कामांसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता असल्याने शेतकरी ड्रम घेऊन पेट्रोल पंपांवर रांगेत उभे असल्याचे चित्र आहे. डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फिरावे लागत असून यामुळे वाहनधारक आणि शेतकरी दोघांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दादा, डिझेल तुम्ही ड्रममध्ये घेऊन जाताय, कसं एवढं डिझेल कशासाठी? शेतीसाठी, शेतीच्या कामासाठी घेऊन जातोय. इथं डिझेल कमी आहे, त्याच्यामुळे डिझेलचे खूपच प्रॉब्लेम येत आहेत आणि कुठल्याच पेट्रोल पंपमध्ये डिझेल नाही मिळत. इथं पब्लिक झालेली आहे डिझेल घेण्यासाठी, नंबर लागतात डायरेक्ट. डिझेल ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरसाठी लागतं हे डिझेल. अच्छा, शेती कामासाठी. किती वेळपासून थांबले होते इथं? मी डायरेक्ट 2 तासापासून थांबलो आहे, तरी नंबर आता लागला माझा नंबर. अच्छा, लागला आहे. बाकीचे नंबर लागलेले आहे, डायरेक्ट नंबरप्रमाणे चालत आहे डिझेल घेण्यासाठी. शेती कामासाठी डिझेल लागतं. आले होते तर आम्ही डिझेल घेण्यासाठी आलो होतो. मग नाही मिळालं का? नाही मिळालं. डिझेल संपलाच सांगता आहे आम्हाला. आता शेतासाठी डिझेल लागणार होतं. शेताचं पण करायचं, पावसाळा जेवढं येतोय शेतकऱ्यांना काय करायचं आता? मग आता कुठे जाणार? आता बघू दुसऱ्याकडे जाऊन. अच्छा, दुसऱ्या पंपा जाऊन पाहतो. शेतकऱ्यांना डिझेलसाठी भटकावं लागत आहे. हो हो, खूप त्रास होत आहे. किती वेळपासून 4 तासापासून उभं राहतो. अच्छा दादा, हे पेट्रोल भरण्यासाठी केव्हापासून उभे आणि काय अडचणी येत आहेत ग्राहक? जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला. मोठी लाईन लागली, तुम्ही बघू शकता. पेट्रोल काही काल रात्री याच्यापेक्षा मोठी गर्दी होती. दुसऱ्या पेट्रोल पंपावर गेलो, तिथे पेट्रोल नव्हतं, डिझेल होतं. तिथं पेट्रोल नाही, डिझेल नाही, अशी परिस्थिती. वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असेल. प्रश्न नाही, पेट्रोल संपून आता पेट्रोलचं काम नाही होत आजकाल. जास्त होणार नाही. डिझेल ये क्या वार्ता आगे में हो आम्ही निवडता गेला का कशासाठी? प्रॉब्लेम आहे काही नाही हो का.